मित्रांनो, आपण बघतोय डेटा ॲनालिसिस 10 तारखेच्या एक्सपायरीसाठी. तर मित्रांनो, हे बघू शकत असाल तुम्ही 3 तारखेची जी लास्ट एक्सपायरी होती तिच्यामध्ये एक रेंज क्रिएट झाली आणि एका सेंटर पॉईंटला येऊन मार्केट थांबलेलं आहे. तर डेटा पण आपल्याला तेच सजेस्ट करतोय. डेटा जो आहे तो न्यूट्रल आहे, थोडासा निगेटिव्ह आहे. रिटेलरच्या ज्या पोझिशन्स आहेत ते थोड्याशा पॉझिटिव्ह साईडला आलेल्या आहेत. 2,91,000ची पॉझिटिव्हज आहेत. त्यानंतर एफ आय मध्ये थोडासा चेंज होऊन 20,000 क्वांटिटी त्यांनी वाढवलेत, ऑलमोस्ट 30,000 क्वांटिटी, आणि 1,97,000 निगेटिव्ह आहे. तर बघू शकत असाल जे कॉल जे शॉर्ट्स आहेत त्याचं ते थोडंसं पर्सेंटेज हेवी आहे. त्यानंतरून इथे जर आपण प्रोची गोष्ट केली तर प्रो नेट टू नेट एकदम निगेटिव्ह झालेलं आहे स्ट्रॉंगली. त्याचा बायस कम्प्लीट निगेटिव्ह आहे. कॉल शॉर्ट केलेले आहेत, पुट लॉंग केलेले आहेत, आणि डायरेक्शन जी आहे ती थोडीशी प्रोला थोडीशी निगेटिव्ह साईडला वाटते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा डेटा ॲनालिसिस फायद्यामध्ये राहत असेल. तर जेन स्ट्रीटमुळे अजून एक गोष्ट आली मित्रांनो, जे वॉल्यूम आहे ना तो थोडंसं ड्राय झालं आहे. जिथे 30,000 32,000च्या पोझिशन्स होत्या, ॲटलिस्ट 28-29,000च्या, तिथं आता 22-23 लाखापर्यंत आले. आणि एफ आयच्या ज्या पोझिशन्स आहेत त्यासुद्धा 3 लाखापर्यंत आलेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्या पोझिशन्स आधी ॲटलिस्ट 6 लाखाच्या असायच्या, 5-6 लाखाच्या, आणि इथे 15-16 लाखाच्या. तर हे 10-12 लाखावर आलेले आहेत. तर हे आपल्याला सजेस्ट कर की मार्केटमध्ये थोडंसं जेन स्ट्रीटचा इफेक्ट आहे आणि जो वॉल्यूम आहे तो थोडासा ड्राय झाला आहे मित्रांनो. तर त्याचा फायदा आपल्याला डायरेक्शनसाठी होईल. आणि डायरेक्शन कम्प्लीट निगेटिव्ह आहे, कम्प्लीट न्यूट्रल टू निगेटिव्ह आहे, आणि एक्सपायरी साईडवेज एक्सपेक्टेड आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा वाटला असेल आणि एक्सपायरीसाठी तसं प्लॅन करू शकता. थँक्यू आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण बघतोय डेटा ॲनालिसिस 10 तारखेच्या एक्सपायरीसाठी. तर मित्रांनो, हे बघू शकत असाल तुम्ही 3 तारखेची जी लास्ट एक्सपायरी होती तिच्यामध्ये एक रेंज क्रिएट झाली आणि एका सेंटर पॉईंटला येऊन मार्केट थांबलेलं आहे. तर डेटा पण आपल्याला तेच सजेस्ट करतोय. डेटा जो आहे तो न्यूट्रल आहे, थोडासा निगेटिव्ह आहे. रिटेलरच्या ज्या पोझिशन्स आहेत ते थोड्याशा पॉझिटिव्ह साईडला आलेल्या आहेत. 2,91,000ची पॉझिटिव्हज आहेत. त्यानंतर एफ आयजमध्ये थोडासा चेंज होऊन 20,000 क्वांटिटी त्यांनी वाढवलेत, ऑलमोस्ट 30,000 क्वांटिटी, आणि 1,97,000 निगेटिव्ह आहे. तर बघू शकत असाल जे कॉल जे शॉर्ट्स आहेत त्याचं ते थोडंसं पर्सेंटेज हेवी आहे. त्यानंतरून इथे जर आपण प्रोची गोष्ट केली तर प्रो नेट टू नेट एकदम निगेटिव्ह झालेलं आहे स्ट्रॉंगली. त्याचा बायस कम्प्लीट निगेटिव्ह आहे. कॉल शॉर्ट केलेले आहेत, पुट लॉंग केलेले आहेत, आणि डायरेक्शन जी आहे ती थोडीशी प्रोला थोडीशी निगेटिव्ह साईडला वाटते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा डेटा ॲनालिसिस फायद्यामध्ये